ग्रामीण भागात राजकीय प्रतिनिधींना पेवर ब्लॉक आणि सिमेंटचे पाईप बनवण्याचे कारखाने सुरू केल्याने गावाच्या विकासामध्ये फक्त पेवर ब्लॉक आणि ड्रेनेज पाईप टाकण्याचेच कामे मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा सुरू आहे। तसेच इतर कामे पेवर ब्लॉक आणि ड्रेनेज लाईनमध्ये अडकली असल्याची चर्चा नागरिकांतून बोलल्या जाते। सिल्लोड तालुका हा कायम दुष्काळाच्या गर्तेत अडकलेला तालुका आहे। शासनाच्या माध्यमातून वित्त आयोग आणि विविध प्रकारचा निधी ग्रामपंचायतीला देण्यात येतो। त्यात मूलभूत सुविधा आणि प्राधान्यक्रमाने कामे करावी अशी अपेक्षा असते, परंतु तालुक्यात काही विविध राजकीय प्रतिनिधींनी पेवर ब्लॉक आणि सिमेंट पाईप बनवण्याचे कारखाने सुरू करीत आपापल्या ताब्यातील ग्रामपंचायती आणि सरपंचांना हाताशी धरत गावातील इतर कामांना वगळत तालुक्यात सर्वत्र पेवर ब्लॉक आणि ड्रेनेज पाईपलाईनची कामे करण्याचा सपाटा लावला आहे। त्यात वापरण्यात येत असलेले पेवर ब्लॉक आणि ड्रेनेज पाईप यांची गुणवत्ता पाहता यातून शासनाच्या निधीचा सर्रास गैरवापर होताना दिसून येत आहे। राजकीय नेत्यांना याचा सरळ फायदा देण्याचा प्रकार तालुक्यात सर्वत्र सुरू असून नागरिकांच्या समस्या जिथल्या तिथे मात्र विकासाचा निधी हा ठराविक लोकांच्या खिशात जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। जगदीश नारळे, एमसेन न्यूज, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर।